पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे, ईमेल आलेले आहेत आणि गाडी तुम्हाला या बॉम्बने संदर्भात उडवून काही देण्याची फोन धमकी. वगैरे आला का राज्याच्या नाही मला लॉ अँड ऑर्डरचे जे जॉईंट कमिशनर आहेत त्यांनी फोन केला, पोलीस आयुक्तांनी फोन केला, असं असं आहे की असं. तर ठीक आहे, असे अनेक वेळा मला धमक्या येऊन गेलेल्या आहेत, पण काय त्या धमक्यांचा काय मी कधी विचार केलाही नाही. मी माझं काम करत राहिलो आणि आता हे काम सुरूच राहणार आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री होता तुम्ही. अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकारने नक्षलवाद विरोधात मोठी मोहीम हाती घेतली. त्या दृष्टिकोनातून तुम्ही कशा पद्धतीने काळजी घ्याल आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काय सांगाल? नाही, गडचिरोलीचा पालकमंत्री मी होतो त्यावेळेस देखील अनेक नक्षलवादी, जे जहाल नक्षलवादी होते, त्यांच्यावर लाखो रुपयांच्या बक्षिसं होती, त्यांना देखील पोलिसांनी त्या नक्षलवाद्यांचा देखील बिमोड केला आणि अनेक मोठे नक्षलवादी मारले आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने तिथे डेव्हलपमेंटला वाव आहे. मी पालकमंत्री होतो तेव्हा सगळ्यात आधी सुरजागडचा प्रकल्प सुरू करायला प्राधान्य मी दिलं आणि आता तिथे मोठ्या प्रमाणावर स्टील इंडस्ट्री येते आहे. मुख्यमंत्री देखील स्वतः लक्ष घालत आहेत. अनेक आता MOUs झालेले आहेत आणि त्यामुळे गडचिरोली आता नक्षल मुक्त जिल्हा होईल आणि एक विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये गडचिरोली जिल्हा येईल. सर, तुमचे दोन प्रकल्प एक शरद पवार यांनी, त्याच महाराष्ट्र सदनात आज संजय राऊत आणि शरद पवार हे एका व्यासपीठावर येत आहेत. तुमचं कौतुक केल्यावर संजय राऊतांनी जोरात टीका केलेली होती सर. अरे ठीक आहे, आता माझे कौतुक आहे. आता त्यांना कुणी चांगलं बोललेलं तर आवडतच नाही, कौतुक केलेलं तर वेगळीच गोष्ट आहे. मी कोणाच्या वैयक्तिक बोलत नाही आहे, पण मी त्याची काय पर्वा करत नाही कुणाची. मी माझं काम करतो. मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही, टीकेला टीकेने उत्तर देत नाही. दिलेल्या पुरस्काराची संस्थेची त्या चौकशी करा असं म्हणतात खासदार राऊत. आता खरं म्हणजे त्यावेळेस बघितलं आपण तर मला एका मराठी माणसाने पुरस्कार दिला, म्हणजे पवार साहेबांनी दिला. आणि त्यावेळेस आपले जे महापराक्रमी महादजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते. मग या सगळ्या याच्यामध्ये ओघामध्ये महादजी शिंदे यांचाही अपमान झाला, साहित्यिकांचाही अपमान झाला. माझा तर अपमान सोडा, पण ज्यांनी मुख्यमंत्री बनवलं, ज्यांनी मुख्यमंत्री केलं त्यांचाही अपमान केला. मग त्यामुळे माझा तर अपमान सोडा. सर, तुमच्या काळातले दोन प्रकल्प होते.